भाजपा उमेदवार डॉक्टर सुभाष भामरेंना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा भाजपा दिव्यांग आघाडीचा मेळाव्यातून निर्धार। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 11 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता राम पॅलेस येथे भारतीय जनता पार्टीच्या मतदारसंघातील लोकप्रिय उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ यांना येत्या 20 मे रोजी निवडून देण्याचा निर्धार आज भाजपा दिव्यांग आघाडी मेळाव्यातून घेण्यात आला। यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा दिव्यांग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जयसिंगराव चव्हाण यांनी दिव्यांगांना आवाहन करत डॉक्टर सुभाष भामरेंना निवडून देण्याचं मतदार बंधू भगिनींना तसेच दिव्यांग बांधवांना आवाहन केले असून येत्या 20 मे रोजी भाजपाच्या कमळ या चिन्हावर बटन दाबून मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करा व तसेच खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना देखील तिसऱ्यांदा खासदार करावे असे आवाहन या मेळाव्याप्रसंगी केले। तर यावेळेस त्यांनी सांगितले की भारतात 2024 पूर्वी आपल्याला विकलांग अपंग अशा नावाने हिणवले जात होते। आपल्यासाठी शासनाच्या कोणत्याही योजना नव्हत्या, लाभ मिळत नव्हते, यातून अनेकांचे जगणे मुश्किल बनले होते। मात्र 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानाची सूत्रे हाती घेताच त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी आपल्यासारख्या योजनांपासून वंचित लाभार्थ्यांना त्यांचा लाभ देण्यासाठी कायदा केला। आपल्या दिव्यांग या नावाने नवी ओळख निर्माण केली। आपल्यासारख्या दिव्यांगांना सन्मानाचे जगणे बळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले। त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचे हात बळकट करण्यासाठी आणि आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी भाजप महायुतीचे उमेदवार तथा खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा विजयी करा असे आवाहन भारतीय जनता पार्टी पक्षाच्या दिव्यांग विकास आघाडीचे प्रदेशाध्यक्ष जयसिंगराव चव्हाण यांनी या कार्यक्रमाप्रसंगी केले। तर यावेळेस भाजपा धुळे शहर विधानसभा समन्वयक अनुप अग्रवाल, महिला आघाडीच्या महानगर जिल्हाध्यक्ष वैशालीताई शिरसाट, दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय सरग, शशिकांत सूर्यवंशी, कमलाकर महानोर, गुलाब पाटील, मच्छिंद्र पवार, सुनील घटी, ज्ञानेश्वर गुरव, राजेंद्र पाटील, संतोष धुमाड, गोपाल घटी, रामलाल जैन यांच्यासह दिव्यांग महिला पुरुष बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। आणि जो दान करतो तो जगातला सर्वात श्रेष्ठ आणि ज्येष्ठ माणूस असतो। 20 तारखेला आपल्याला दान करायचं आणि दान हा पुण्यासाठी केला जातो, त्याचं फळ आपल्याला मिळावं आणि ज्याला आपण दान करतो त्याच्याकडनं ही अपेक्षा असते का आपण केलेला दान हा सदमार्गी कसा लागेल। तर गेल्या 10 वर्षापासून आपण जे दान करत आलात भारतीय जनता पार्टीला ते आज तुमच्या समोर त्याचे रिझल्ट आहेत। गेल्या 10 वर्षापूर्वी हे देश 11व्या स्थानावर होतं, तुम्ही जे दान केलं त्याच्यामुळे आज 5व्या स्थानावर आदेश आलेला आहे। आणि आता जो तुम्ही दान करणार आहात त्याच्यामुळं हा देश 3ऱ्या स्थानावर येणार आहे। आणि या श्रेय सर्व बसलेल्या माझ्या बांधवांना या ठिकाणी जात। आज आपल्यासाठी मोदी साहेबांनी स्वतंत्र मंत्रालय चालू केलं, त्या माध्यमातून माझ्या दिव्यांग बांधवांसाठी विविध प्रकारच्या योजना आणल्या, वस्तू आणल्या, सर्व गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या। सर्व गरीब लोकांसाठी धान्य मोफत दिलं, सर्वांच्या घरात गॅस सिलेंडर दिला आणि सर्वात महत्त्वाचं आपली आस्था असलेलं प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर, असं भव्य मंदिर अयोध्यामध्ये मोदी साहेबांच्या काळात निर्माण झालं। 500 वर्ष आपले प्रभू श्रीरामचंद्र तंबूत राहिले। या जगात अशी कोणती केस असेल का जी 500 वर्ष चालली? एक तरी असा खटला आहे का या जगात जो 500 वर्ष चालला? परंतु ज्या लोकांनी मंदिर उद्ध्वस्त केलं, तिथं मस्जिद बांधली,
तेच लोक कोर्टात हलफनामा देतात आणि विचारतात, प्रभू श्रीरामचंद्र काल्पनिक पात्र होते, त्यांचा जन्म इथंच झाला, त्याचा सबूत द्या. अरे मूर्खांनो, तेव्हा काय नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत होती का जो जन्म दाखला भेटेल? रामेश्वरला राम सेतू सापडला ना, मग हे प्रमाण येतं काय? परंतु हे नास्तिक लोक, ज्यांनी या देशाचं 70 वर्ष वाटोळं केलं, या लोकांनी आपल्या आराध्य दैवतचे जन्माचे पुरावे मागितले. मित्रांनो, उन्हाचे दिवस आहे, मला माहिती आपल्याला फार त्रास होतो, परंतु जे पोलिंगला जाऊ शकत नाही, मतदानाला जाऊ शकत नाही, त्यांच्यासाठी घर बसल्या मतदानाची सुद्धा सोय या ठिकाणी करण्यात आलेली होती. आता आपल्याला आपल्या आपल्या बूथवर मोठ्या संख्येने बाहेर निघायचंय. माझा दिवांग बांधू जर लाईनीत लागला तर जे बाकीचे घरी बसून गंमत बघताना त्यांनाही कुठेतरी लाज वाटेल आणि तुमचा ते बोध घेतील आणि तेही लाईनीत लागतील आणि भारतीय जनता पार्टीला मतदान करतील. परंतु या शहराची ओळख चांगली कशी होईल हे करण्याची ताकद तुमच्यामध्ये, तुमच्या या एका बोटामध्ये. हा बोट फक्त कमळाच्या बटनाच्या समोर जर असा दाबला गेला तर या शहराची ओळख जी वाईट झालेली आहे ती चांगली झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, या शहराला 3,30,000 मतदान आहे. विशिष्ट समाजाचं 81 ते 90,000 मतदान आहे आणि आपलं 2.5 लाख मतदान आहे. असं का होतं? का विशिष्ट समाजाचाच माणूस निवडून येतो? असं का होतं? कारण की आपण एक नाही, आपण जातीपातीमध्ये डिवाइड झालेलो आहे. मी पाटील, मी धनगर, मी वंजारी, मी माळी, काय कित्येक जाती आपल्यात असतील आपल्यालाही माहित नाही. परंतु आपण हे विसरून गेलो का आपली जात ही आपल्या व्यवसायावरनं आपल्याला पडलेली आहे. आपला खरा धर्म हा हिंदू धर्म आहे आणि सनातनी धर्म आहे. आपण जोपर्यंत हिंदू म्हणून एकत्र येत नाही तोपर्यंत मला वाटत नाही आपण या शहराची ओळख चांगली करू शकू. आणि जर या शहराची ओळख चांगली करायची असेल तर तुम्हाला सर्वांना हिंदू म्हणून एकत्र यावं लागेल. भेदभाव विसरावे लागतील. उन्हाची काळजी न करता आपल्याला मतदानाला बाहेर यावं लागेल आणि मतदानाला सामोरं जावं लागेल. त्याच्याशिवाय आपण या शहराची लागलेला कलंक, डाग हा पुसूच शकणार नाही. 370 कलम आपण हटवलं. 370 कलम म्हणजे काय? काश्मीर काय या देशाचं अंग आहे ना, आपला आहे ना काश्मीर. मग त्या ठिकाणी 370 कलम आदरणीय मोदी साहेब, अमित शाह साहेबांनी हटवलं.